डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा कोल्हापुरातील बिरंदू चौक येथील एक ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा आहे। ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे 1950 मध्ये बिरंदू चौकात बसवण्यात आले होते। सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल हे या पुतळा समितीचे अध्यक्ष होते। हा पुतळा आंबेडकरांच्या हयातीत उभारण्यात आलेला असून तो त्यांचा जगातील पहिला पुतळा आहे। शिल्पकार बाळ चव्हाण यांनी हा पुतळा बनवलेला आहे। तत्कालीन नगराध्यक्ष द.मा. साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रतिमा समितीकडून नगरपालिकेस करवीर जनतेच्या वतीने तो प्रदान करण्यात आला। महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आणि कार्याने बागल प्रभावित झाले होते। फुले आंबेडकरांपासून तरुणांना या शाहूनगरीत सतस्फूर्ती मिळाली पाहिजे हा त्यांचा उद्देश होता। यासाठी त्यांनी बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्रासचे पुतळे करून घेतले आणि 9 डिसेंबर 1950 त्यांचे हजारो लोकांच्या उपस्थितीत अनावरण केले। बिंदू चौकाच्या डाव्या उजव्या बाजूच्या लोकांतून भाईजींनी 2 सामान्य माणसांना हाताला धरून नेले आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्यांचे अनावरण केले गेले होते। आज देशात सर्वाधिक पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत। मात्र ह्या पुतळ्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे। आंबेडकरवाद्यांसाठी बिंदू चौक हे आदराचे आणि महत्त्वपूर्ण ठिकाण बनले आहे। पुतळा उभारल्यानंतर एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी या आपल्या स्वतःच्या पुतळ्याला भेट दिलेली आहे। 17 ऑक्टोबर 1960 रोजी या चौकात दोन्ही पुतळ्यांच्या मध्यभागी हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला, ज्यावर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील 20 हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत। दरवर्षी अनेक आंबेडकरवादी लोक कोल्हापुरातील माणगाव आणि बिंदू चौक या स्थळांना भेटी देतात। विविध सार्वजनिक व सामाजिक सभांचे आयोजन या ठिकाणी होत असते।